कारण का सातत्याने जसं की शपल ऑन साइड माझा प्रयत्न इन एज दरम्यान लिडिंग एज फलंदाज बाद बिग विकेट पहिला विकेटचे पतन यावेळेस मैदानावरती विचार जर केला तर करण बेडेकर बॅक टू पेविलियन. क्या बात आहे, चांगलं संगीत. मात्र एका भाषा राणी बंद करायचे सातत्याने आमच्या तिकडे आयोजक केलेत. तर सट्टा माझा जुगार असं काय असेल मग आमच्या आयोजकांनी तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग केली, तुम्ही बंद करा, आमचे तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण संगीत एवढं सांगलं तर हरकत नाहीये. तर पहिला फलंदाज बाद या दरम्यान मैदानाच्या बाहेर झालाय करण बेडेकर. नवीन फलंदाज ओमकार पाडील मैदानाच्या आतमध्ये. अमर ठाकूर पहिला पिवंश षटक. मस्त नाचे ऑन साइड माझा प्रयत्न होता, स्ट्रॉंग अपील केली आहे. अजून एक फलंदाज बाद. सातत्याने बघितले तर कमबॅक करायचा प्रयत्न, कमी धावसंख्या त्याच्यावरती रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती अमर ठाकूरचं मात्र सातत्याने कौतुक केलं पाहिजे. सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी. अजून एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचे बदल. ओमकार पाटील बॅक टू पेविलियन. थँक्यू डीजे. तर चांगलं संगीत आपण बघतो आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने दुसरी रात्र आपण बघतो पहिला सामना. कारण का 45 गरजे सामना जिंकण्यासाठी तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करायची. तर इथनं आपण बघितलं तर चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न एका बाजूने अमर ठाकूर मात्र सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. तर पहिलं षटक संपलाय, पहिलं वाजवी षटक संपलं आणि धावसंख्या दाबाल होती फक्त आणि फक्त 8 धावा. चला मोठेगाव संघाचे संघनायक तर गावदेवी उंबाली संघाचा संघनायक सचिन बर आमच्यापर्यंत पोहोचले. तर मोठा गाव संघाचे संघनायक निलेश म्हात्रे लवकरात लवकर याच्या नाणेफेकीसाठी जास्त विलंब नको, जास्त मी वेग घेऊ नका. पहिलं षटक संपलं P1चं आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत विजय येत आहेत 8 धावा दाबालकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. करण बघितले तर करण बेडेकर आणि त्याच्यानंतर ओमकार पाटील बाद झालाय. सातत्याने बघितले गेले तर ही स्पर्धा बघितली ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या बघू शकाल. तर प्लीज आमच्या 12 पद्धतीने तुम्ही जास्त कॉल करू नका. तुम्ही घर बसल्या फक्त तुम्हाला लिंक टाकायची GTC लाईव्ह. तुम्ही घर बसल्या स्पर्धा कव्हर करू शकाल पण बघू शकाल. सातत्याने बघितलं तर जबरदस्त आपण आयोजन बघतोय आणि सातत्याने आमचे GTC मेंबर भरपूर त्यांची मेहनत, कारण का डे नाईट शेड्यूल भरपूर बिझी आहे. कारण का आजच मांजरेच्या मैदानावरती डेची स्पर्धा सुरू होते पण तिथे तो सातत्याने कव्हरेज करतायत. मात्र पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये सज्ज होत आहेत. मग इथे एकदम सूरज म्हात्रे, शैव त्याच्यानंतर आमचे समाधान असतील, तुला शैलेश भोयर असतील, या तिघांचं योगदान सातत्याने भरपूर चांगलं लागलाय. त्यावेळेस गोलंदाजच्या बरोबरती गोलंदाज सज्ज होतोय सिद्धेशचा वापर केला जाईल सर्कल पाबंदीच्या या दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये. कारण का पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या, 8 धावा खर्च केल्या अमर ठाकूरने. मात्र यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेशचा वापर केला तो गावदेवी सोनारपाडा विपक्ष आगासन. त्याची दुसरी रात्र बघितलं कार सुपर 8 मध्ये प्रवेश केला आदर्श पडले संघाने. त्याच्यानंतर भिवंडी विभागातील सरवली संघाने दूल चारली पहिल्या सामन्यामध्ये जी स्पोर्ट वाकलन संघाला परास्त केलं आणि त्याच्यानंतर सावलेश्वर सावला संघाला परास्त केलं होतं. ना चेंडू नो बॉल पंचामध्ये दर्शवत आहेत सामंत सर मेन पंच योगेश इंद्रेकर. मला सांगतात का हा चेंडू का निलेश म्हात्रे मात्र येत आहेत. तर नाणेफेकीचा कौल व्यासपीठावरती होईल. यापुढे सामना बिग
फाईट सामना असणार. एका बाजूला सचिन बोर असतील तर दुसऱ्या बाजूला विषय निलेश म्हात्रे असणार आहेत. म्हणजे सामना आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. दोन्ही इनफॉर्म संघ आहेत. भिवंडी विभागातील दोन दादा संघ आमने सामने असतील. चेंडू ऑपरेशन घेऊन काढला. गॅपशॉट सिलेक्शन. जबरदस्त क्रिकेट. आपल्या हातून क्रिकेट टीमची वाट बघितली. तुळशी मात्र या दरम्यान शेवटच्या मोमेंटला मात्र जागा बनवली. या दरम्यान चांगल्या प्रकारचे क्रिकेट. वन सेकंड चौकार. एक जोडीचे तर धावसंख्या दाबालकावरती अजून 4 ने येते. धावसंख्या डबल फिगर मध्ये 13 धावा दाबालकावरती येत आहेत. 13 धावा आतापर्यंत येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरा सिद्धेशचा वापर केला जातोय. ज्या सिद्धेशने पहिला चेंडू खराब फेकला. कारण का अमर ठाकूरचा कौतुक आहे. म्हणजे अमर ठाकूरने फक्त पहिला पिमन षटकामध्ये 8 धावा कसे केल्या. 45 धावेची गरज आहे. सामना बघतो मैदानावरती यावेळेस दोन चांगले संघ आमने सामने असताना सामना अतिशय महत्वाचा पाहायला भेटणार आहे. तर गुगलचा प्रॉब्लेम असल्या कारणाने पुन्हा एकदा थोडंसं सूरज आपण बघा. थोडंसं ऑफलाईन जातो. कमी मागे येतो. मागे पुढे येतोय. की सूरजने आम्हाला कालच सांगितलं होतं नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला उंबरली संघाने. मोठा गाव संघाने दरम्यान मोठ्या गाव संघाची फलंदाजीच असणार निलेश दादा. एका बाजूला निलेश दादा असतील सचिन दादा असे दोन चांगले खेळाडू दरम्यान हा चेंडू विकेट फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन. आपल्या हातून क्रिकेट. मी 85 वाट बघू. जबरदस्त क्रिकेट या दरम्यान. गुड शॉट. षटकार. नक्कीच आयोजकासाठी आमचे किरण शेट टोंबरे चंदू स्वर्गीय चंदू शेट स्मृती चषकचे लाडके आयोजक मंचेकडनं आकर्षक टी शर्ट असणारे आयोजकासाठी लाडक्या प्रेक्षक वगैरे सुवर्ण संधी असेल. धावसंख्या अजून 6 येते. 19 धावा दाबालकावरती. त्यावेळेस बॅटचा पेस कोल्या फलंदाज मैदानावरती नागराज आणि मैदानावरती निल्सन माडवी. मात्र यावेळेस स्ट्रायकला फलंदाज आहेत सिद्धेश. हा चेंडू आपल्या खेळून काढलाय. गॅपशॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक कोण क्षेत्ररक्षक येणार. चेंडूची फील्ड तोपर्यंत सिंगल कंप्लीट. नागराजने कॉल केला. 2 धावा बांधता तोपर्यंत रिक्स सुटवली होती. या दरम्यान धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद नागराज मुंडे. बॅक टू पॅव्हिलियन. संपर्क अजिबात येत नाहीये. थोडेसे लेट केले तर डॉट बॉल. चांगला कमबॅक ही दिसत तोपर्यंत धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबालकावरती 20 धावा 3 गडी बाद असं समीकरण. सिद्धेशचा वापर केला जातोय. गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. हा चेंडू ऍक्शन रिप्ले मैदानावरती ऑफ ड्राईव्हच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता. सातत्याने बघितलं गेलं तर फुटवर्कचा वापर नाहीये. देरी खाटल्यावरी सातत्याने बघितलं गेलं तर असं होणार नाहीये. तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल. सातत्याने बघितलं गेलं तर पण एका बाजूने तसं काय होत नाहीये. सिद्धेश चाप सोडतोय आणि चांगल्या प्रकारची वापसी करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या प्रकारची गोंधळी करण्याचा प्रयत्न मैदानावरती यावेळेस दाखवतोय सिद्धेश. निल्सन पुन्हा एकदा चेंडू ऑनसाईडला घेऊन काढलाय. चेंडू डॉंगान झोनला. चेंडूची फील्ड होती. 2 मात्र सिंगल कंप्लीट होतीये. दुसरी धाव अजिबात मात्र या दरम्यान घेत नाहीयेत. फक्त सिंगल. तोपर्यंत धावसंख्या अजून 1 येईल.
स्कोर मोजून 21. 21 धावा धापालकावरती. षटक क्रमांक संपले गेले या दरम्यान दुसरा. आमचे अभिमन्यू म्हात्रे त्याच्यानंतर आमचे सोमनाथ भाग्यवंत यांचा शुभ आगमन होतं. आंबेगावचे त्यांच्याकडे सातत्याने बैलगाडा पिण्याची पाण्याची सोय झाली आहे. नक्कीच विकेट साठी संबंधित केले तर विशाल पाटील सोनारपाडा यांच्याकडनं कॅश प्राइज असणारे 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. त्यामुळे षटक क्रमांक संपले गेले दुसरा आणि धावसंख्या धापक आतापर्यंत येत आहेत 21 धावा धापालकावरती. अजून जिंकण्यासाठी तब्बल 24 धावेची गरज आहे. 18 चेंडू अजूनही 24 धावेची गरज. अजूनही सामना आपण बॅलन्स बघतोय कारण का इथनं सामना टर्न होईल का. इथनं साधारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जय गाव क्रिकेट संघ सोनारपाडा संघाने तर आपल्याला सामना तेवढ्या चांगल्या प्रकारचा पाहायला मिळेल. चला पण योगेश चंद्रकांत सावंत सर फक्त 25 मिनिटं स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल तुम्हाला. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये षटक 5 फेकणं अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेचा नियम तुमच्या मी पोहोचवतोय. फक्त 25 मिनिटं दिले जातील तुम्हाला. याच्याबंद दखल घ्या. 21 धावा धापालकावरती आल्यात. समीकरण अजूनही येणारे 18 चेंडू 24 धावेची गरज आहे. अमर ठाकूर आपल्या सेकंड स्पेल मध्ये तर स्ट्रायकला पर्यंत ज्यावेळेस निल्सन मडवी नॉन स्ट्राईकला मोनिश. हा चेंडू बॉटमॅनचा वापर केला आहे. लोवर पुल चेंडू होता ऑन साईडला घेऊन करते क्षेत्ररक्षण अतुल लॉंग झोनला अचूक पैकी वंदाश्रम तोपर्यंत फक्त सिंगल येते. क्षेत्ररक्षक होते दरम्यान अतुल अमोल पाटील माफ करा अमोल पाटील मात्र या चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षक सातत्याने बघितले. अतुल लॉंग झोन मधून पेट्रोलिंग करतायत. एक चांगला क्षेत्ररक्षक एक चांगला खेळाडू एक चांगला अष्टबल खेळाडू मग तो सोनारपाडा संघाचा अजून एक नील. स्कोर मोजून 22. 22 धावा धापालकावरती. तीन गडी बाद चेंडू पुलक्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र चेंडू दरम्यान बघितलं देतोय सेलिमिट ऑन झोन मधून तो म्हणतं लेग बायची धावा असणारे. धावसंख्या अजून एक ने येते. धावसंख्या धापालकावरती 23 धावा धापालकावरती येतात. षटक क्रमांक मार्गस्थ असतात दरम्यान आपल्या सेकंड स्पेल मध्ये अमर ठाकूरचा वापर केला गेलाय. अमर ठाकूरने पहिला स्पेल फेकला. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. अतिशय चांगल्या प्रकारची कोणत्याची बघितली अमरची. सेकंड मध्ये सज्ज होतो अमर. निल्सन साठी चेंडू ब्लॉक आला होता मात्र चेंडू खोदून काढला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत अमोल चेंडूची फेक होईल तो म्हणतो फक्त सिंगल. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक एक धावेसाठी झगडावा लागतो. एक धावेसाठी भरपूर मेहनत करत एक सामना लवकर संपणार नाही कारण का सामना मात्र सातत्याने बनवण्याचा प्रयत्न आणि आपला पूर्णपणे जोर लावण्याचा प्रयत्न यावेळेस मैदानावरती. अमर हा चेंडू ब्लॉकला फेकला गेला ऑन साईडला घेऊन गेला चेंडूला. चेंडू होतो डीप झोनला ते क्षेत्ररक्षक येतात. चेंडूची फील्ड होईल सिंगल कम्प्लीटचा प्रयत्न होतो का कॉल केलाय चुकीची मात्र फेक ॲक्युरेट होती. भरपूर वेग घेतला क्षेत्ररक्षकाने. चिताच्या वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत कारण का सिंगल डबलला जास्त महत्व दिलं गेलंय. षटकार चौकार येत नाहीये सिंगल डबल वरती मात्र यावेळेस जास्त लक्ष दिलंय. धावसंख्या अजून 2 ने येते. 25 धावा धापालकावरती जलपेश बसत येत आहेत. जीटीसीचे ते प्रोपॅटर आहेत शुभाग म्हणतो जलपेश भोईर आमचे. मस्त नाशिक बिडकावून दिलाय तिथे क्षेत्ररक्षक जज करतायत तो पण चूक होणार नाहीये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण फलंदाज बाद बॅकफुटला थोडंसं मैदानावरती आगासन संघ.
तर विनंती असेल ज्यांना कोणा पारितोषिक लावायचे आहेत त्यांनी आमच्या बाजूला जे बसलेत त्यांच्याकडे आपली नावाची नोंदणी करा, कारण का इकडे डिस्टर्ब नकोय. आमच्या गुंजनेकरांचा पुन्हा एकदा प्रॉब्लेम, लक्ष पुन्हा एकदा मात्र दुसरीकडे जातोय. डिस्टर्ब अजिबात नकोय. स्ट्रिक्टली विनंती असेल, मी तुम्हाला फक्त विनंती करेल, तुम्ही बक्षीस अर्घ्यात लावा, हरकत नाहीये, पण प्लीज गुंजनेकरांच्या बाजूला अजिबात कोणी मात्र डिस्टर्ब त्यांना करू नका, कारण का प्रत्येक धावेचा अपडेट आमच्यापर्यंत योग्य तो पोहोचला पाहिजे. या अनुषंगाने तुमचं सहकार्य आम्हाला लाभणं अतिशय महत्त्वाचं आणि जो कोणी मला पारितोषिक देईल त्याचं मी सातत्याने अनाउन्समेंट करू, पण ज्यावेळेस सामना क्लोज असेल त्यावेळेस मात्र आम्ही त्या अनाउन्समेंट करणार नाही, कारण सातत्याने या चेंडूचं अपडेट सुद्धा मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय, ते ताकदीचा योग्य तो वापर, क्षेत्ररक्षक जज करतायत, चुकून अजून एक फलंदाज बाद. या क्षणाला चुका करते मैदानावरती आगासन संघ. निल्सन मडवी मैदानाच्या बाहेर, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 बिग विकेट. थँक्यू ब्रिजे. तर विकेटची हॅट्रिक जर संपादन केली तर रिया जयेश पाटील सोनारपाडा यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे, आणि त्याच्यानंतर विशाल वासुदेव पाटील यांच्याकडनं विद्यार्थ्याला 2,000 पारितोषिक असेल. तर या चेंडूवरती षटक संपला, अमरचा अंतिम चेंडू होता. विकेटची हॅट्रिक जर संपादन केली तर कॅश प्राइज डबल 7,000 रुपयाचा असेल. रिया जयेश पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक, आणि त्याच्यानंतर विशाल वासुदेव पाटील सोनारपाडा यांच्याकडनं रोख रक्कम 2,000 रुपये पारितोषिक. षटक क्रमांक दरम्यान संपले गेले. तिसरं एक वाजवी षटक फेकलाय, कारण का जेव्हा जेव्हा अमर ठाकूरचा वापर केला तेव्हा तेव्हा अमर ठाकूर मात्र चाप सोडली आहे. पहिल्या पिवन षटकामध्ये फक्त धावा कसे केल्या 8, आणि त्याच्यानंतर बघितलं गेलं तर आपण दुसऱ्या स्पेलमध्ये फक्त धावा कसे केल्या 5. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. तर पहिल्या बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं, आणि त्याच्यानंतर बघितलं तर या षटकामध्ये अमर ठाकूरने अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, आणि मात्र या षटकामध्ये सुद्धा बघितलं तर 2 फलंदाजांना बाद केलाय. अतिशय चांगल्या प्रकारचा स्पेल बघितलं. पहिल्या स्पेलमध्ये फक्त आपण बघितल्या 8 धावा, आणि त्याच्यानंतर 5 धावा. तब्बल 13 धावा खर्च केल्या आपल्या 2 स्पेलमध्ये, आणि 4 फलंदाजाला पेव्हलियनचा असा दाखवलाय. तर गुगलचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, तुम्ही सातत्याने कॉल करता, गुगलचा प्रॉब्लेम असल्या कारणाने थोडंसं अपडेट तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचेल, कारण का 1 ते 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या इथेच नाही ते पूर्ण महाराष्ट्रभर गुगलचा प्रॉब्लेम असणार आहे. तर त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत अपडेट योग्य तो पोहोचेल किंवा नाही पोहोचेल त्याच्यामध्ये आम्ही निर्गती व्यक्त करतो. हा चेंडू सप्ट्याने घेऊन काढला आहे. चेंडू तो सिलीमध्ये दरम्यान डीप बिडॉनला चेंडूची फील्ड तिथपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. सामना ठराट नाट्य परिस्थिती येऊन थांबलाय, कारण का येणारे 11 चेंडू शिल्लक असतील, आणि जिंकण्यासाठी तब्बल विचार जर केला तर 18 धावेची गरज आहे, कारण का धावसंख्या बघता येत आहेत 27 धावा दाबालकावरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 11, आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. फक्त 45 धावेची गरज होती. विचार नव्हता केला आगासन संघाने की या क्षणाला अशा प्रकारची परिस्थिती येऊन टेपेल, कारण का इथनं मात्र सामना टर्न झालाय. इथनं केजू मुंडे सामना जिंकून देईल का, की दुसऱ्या बाजूला मात्र पुन्हा एकदा चाप सुनी मैदानावरती हा सोनारपाडा संघ. यावेळेस गोंदाच्या बराबरती रिद्देशचा वापर केला जातोय. एक डिफिकल्ट नेम्स, मात्र यावेळेस रिद्देशचा वापर. तर स्ट्रायकरला तेवढा चांगला खेळाडू केजू मुंडे. हा चेंडू केजू मुंडेसाठी ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील केलीये, कारण काय विकेटची किंमत खूप आहे. तेवढी क्लोज अपील, कारण सातत्याने सर्व खेळाडू एकत्र वेज में कमी घ्या समीर पाटील. पंचांचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचते, तुम्ही थोडासा वेग कमी घ्या, कारण का आजच्या रात्रीमध्ये जास्तीत जास्त जर एखाद्या संघाने वेग घेतला तर त्या संघाला पॅलेंटी दिली जाईल याच्या आपण दाखला. स्ट्रिक्टली वॉर्निंग सावंत सरांनी. योगेश इंद्रेकर फक्त 25 मिनिटं तुमच्याकडे असतील. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावेची गरज आहे. तराट नाट्य परिस्थितीला सामना, प्रेक्षकांच्या मात्र मेंदूला सुन्न करणारा सामना, बिग फाईट सामना. चेंडू केजू मंडीसाठी भेटकावून दिलाय. लॉंग ऑन झोन क्लिअर करतोय. तुम्ही केजू मंडीला जर या प्रकारची गोलंदाजी केली तर तुम्हाला फक्त उत्तर भेटेल षटकार.
तर धावसंख्या दाबाल आतापर्यंत येत आहेत 33 धावा दाबालकावरती. अजूनही 12 धावेची गरज आहे. की जो अजूनही येणारे 9 चेंडू आणि 12 धावेची गरज. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का? शेवटच्या चेंडूमध्ये मात्र सामना मात्र यावेळेस सामना जिवंत ठेवेल का? हा सोनारपाडा संघ, गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. तर आपण दुसऱ्या बाजूला बघतो यावेळेस आगासन संघ. केजू मुंडे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत जिंकण्याचे स्वप्न राखू शकेल सातत्याने. आगासन संघ कोणत्याही क्षणात सामना टर्न करू शकेल तेवढी ताकद, तेवढी धमक, तेवढा आत्मविश्वास सातत्याने मात्र झलकवलाय. आणि एक षटकार दाखवला आपल्या बॅटमधून. संघर्षमय षटकाराची भरपूर गरज होती. धावसंख्या दाबालकावरती दरम्यान 33 धावा. अजूनही 12 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 धावाव्यात 12. चेंडू केजू मुंडेसाठी डिफेन्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंज पेस, गतीमध्ये मिश्रण. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने होतोय. लेग ब्रेकच्या मधून चेंडू होता कारण का पडल्यानंतर चेंडू बाहेर होतोय. म्हणजे सातत्याने आपण बघू शकाल अजूनही तेवढा चांगल्या प्रकारचा क्रिकेट. कारण का एक धावेसाठी झगडावा लागतोय आणि एक धावेसाठी भरपूर मेहनत करावी लागते मैदानावरती या आगासन संघाला. समीकरण पुन्हा येणारे 11 चेंडू, अजून येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. हा चेंडू भेटतो ऑन साईडला. ताकदीचा योग्य तो वापर. जबरदस्त क्रिकेट, आपल्यातून क्रिकेट. अजून एक संघर्षमय षटकार. मग समीकरण बदलतो. 12 चेंडू 18 धावेची गरज होती. मात्र यावेळी समीकरण पुन्हा एकदा बदलतो कारण का येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. शमशे राजू भोईर मोठा गावचे शिवबागमान झालाय. जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटचे चाहते शिवबागमान झाले आमच्या व्यासपीठावरती. क्षमा असू द्या कारण की नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारण मात्र त्यांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आमच्या मान्यवर भरपूर संघटना मिळतील. सातत्याने आपल्याला चांगल्या प्रकारचा क्रिकेट डोंबिवली विभागातील आपल्याला चांगले चांगले संघ पाहायला भेटेल. आजच्या रात्रीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटेल या आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये. तर समीकरण बदलतोय, वेळ बदलते. काय बदलते कारण का येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावेची गरज. केजू मुंडे चेंडू लवर पुढे चेंडू मात्र फक्त सन्मान दिला आहे. चेंडू जातोय डीपी डॉनला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत अचूक फेकी येते ऑन द स्टंप. फक्त आणि फक्त सिंगल. तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जातोय कारण का येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये अजूनही मात्र आपण बघितलं तेवढाच आत्मविश्वास कारण का सामना अजूनही जिवंत आहे. येणारे 6 चेंडू तुम्हाला 5 धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. विकेट आणि टॉसला अजिबात महत्व नसेल. यापुढे सामना असणारे बिग फाईट सामना अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटणार आहे. एका बाजूला मोठा गाव संघ असेल तर दुसऱ्या बाजूला गावदेवी उंबारली संघ. सचिन बोर सारखा एक चांगला विस्फोटक फलंदाज. कुमार पाटील असतील, मेघनाथ भोईर असतील, त्याच्यानंतर प्रेम भोईर असतील, देवेंद्र असेल. चांगल्या प्रकारचा आपला क्रिकेट. त्याच्यानंतर सोमनाथ सारखा एक भरपूर अनुभवी गोलंदाज योगेश सुद्धा असतील. राजकुमार पाटील असेल. निलेश म्हात्रे, जलपेश भोईर, महेश वे, किरण पाटील असतील, परेश. चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटणार आहे. याच्यानंतर अजून एक बिग फाईट सामना. 2 दादा संघ आमने सामने असतील. तर अंतिम षटकापर्यंत सामना आलाय. थोडंसं आमच्या गुगलचा प्रॉब्लेम आहे त्याच कारणाने थोडंसं आमचा जो अपडेट येतो तो थोडासा मागे पुढे होतोय. कारण आम्ही कालच सूचना केली होती. तुमच्या सर्व कव्हरेज मध्ये सातत्याने त्यांच्या माध्यमातून त्यांचं योग्य तो त्यांच्यामध्ये जॉब त्यांच्याप्रमाणे करत आहेत. गुगलचा प्रॉब्लेम असल्या कारणाने मात्र थोडंसं मागे पुढे अपडेट येते पण हरकत नाहीये. जेवढ्यात लवकरात लवकर त्याच्यामध्ये सुधार होईल तर तुमच्यापर्यंत प्रत्येक चॅनलचा अपडेट आम्ही आमच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कारण का इथे लाडका प्रेक्षक वर्ग आलाय. त्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला प्रत्येक चेंडूचा आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तर अंतिम षटक. तर अंतिम गोलंदाज यावेळेस संघनायक असतील समीर. या अंतिम षटकामध्ये 5 धावेची गरज. केजू मुंडे चेंडू कीपरच्या पाठी गेलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फायनल झोनला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. 1 धाव येते. समीकरण अजूनही शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 धावेची गरज आहे. 5 चेंडू 4 धावेची गरज. अजूनही सामना बघितला गेला तर आपण बॉल टू बॉल जरी धावा असल्या इथनं सामना मात्र टर्न होईल का.
चेंडू साईडला क्षेत्ररक्षक सामना संपवलाय, सामना जिंकलाय मैदानावरती. विजयाचा षटकार वैभव बेडेकरने मात्र सामना फिनिश केलाय. षटकाराने 4 चेंडू राखत हा सामना जिंकला आगासन संघाने. हरकत नाहीये या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गावदेवी सोनारपाडा संघ तो तुमचा आभार व्यक्त करेल. थँक्यू. अमर ठाकूर तुम्ही चांगला क्रिकेट दाखवला. तर पुढच्या तुम्हाला येणाऱ्या सर्व क्रिकेटर्ससाठी खूप खूप शुभेच्छा. तर सामना जिंकलाय आजच्या दुसऱ्या रात्रीमधील पहिला सामना जिंकलाय आगासन संघाने. डीजे थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. आमचे मान्यवर आमचे व्यासपीठ आमच्या सोबत आहेत. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा असेल तर मॅन ऑफ द मॅच असणारे सामन्याचा नो डाऊट ज्यांनी जबरदस्त आपण क्रिकेट बघितला आगासन संघाचा केजू मुंडे. तेवढी चांगली गोलंदाजी आणि तेवढेच चांगला संकट मोचक असा फलंदाज. कारण का इथनं गरज होती 12 चेंडू 18 धावेची गरज होती. तब्बल विजय तर आपण सामना जिंकला मैदानावरती. तर संपर्क साधील योग्य आपण योगेश आपण संपर्क साधा केजूशी. तर मॅन ऑफ द मॅच तर सन्मानित करतील आमच्या स्पर्धेचे आयोजक रुपेश जाधव. यांच्या स्पर्धेच्या आयोजक यांच्या शुभ हस्ते दरम्यान केजू मुंडेला सन्मानित केलं व्यासपीठावरती. तर बेस्ट ऑफला केजू. चांगला क्रिकेट आपण बघितला.